कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्हालाच माहित नव्हतं आम्ही कुठे आहे. आम्हाला जागा माहित नाही काही नाही. पण आपल्याला नेमकी सापडायचं काय आपल्या शोचा काही नाव बिव झेंडा बिंडा काय आहे का बघ तिथे दिसतोय का कुठं. मग आम्ही ना भरपूर फिरलो. ते शोधायला फिरलो हिंडलो आम्ही. फिरता फिरता मग आम्ही ना भरपूर लांब निघून गेलो सापडत. काय पाटी बिटी लायला असेल. बघूया नाव तर दिसते का बघ तरी इकडे तिकडे कुठं काय आहे का. वो हात धरून चाल मा. एक तर काय आपण यायला सोडलं आपल्याला पुढे आलो आपण. आम्ही कुठे होतो ते आम्हाला म्हणजे माहीतच नव्हतं. तास काय होतं ते बी माहीत नव्हतं आणि कुठं आहे ते बी माहीत नव्हतं. आम्ही दोघं तर एकदम म्हणजे डायरेक्ट हँग होऊन झालो होतो. नेमके आता करायचं काय आता आपल्याला. दादा कुठला एरिया आहे दादा ह्यो? दादा खार खार रस्ता सांगायला माणसांकडे वेळ नाही, बोलायसाठी वेळ थांबत नाहीत माणसं. झाले कुठला खार आहे नेमका काय. तसं गावात तसं काय कोणी लोक तुम्हाला घर दाखवून तर त्याच्या घरापाशी सोडतील, पण इथं माणसांना किंमत आहे का नाही तेच काही कळना. का त्यांच्या कामामुळे ती व्यस्त आहेत हेच काही कळत नाही. कोल्हापुरात आम्ही एवढं वर्ष राहून सुद्धा शाहूपुरी राजारामपुरीतनं शाहूपुरीच्या गल्ल्या माहीत नाही आणि मुंबई आयुष्यात पहिल्यांदा बघितली आणि तिथून इथं यायचं कसं माझ्या डोक्यात चालू होतं. मला पण मिळून पवन मिळाला. मी पवनला समजवलं तुला काय पण करू, तू पण नॉमिनेशनमध्ये आहेस, मला पण तुझ्या संग नेऊ नको भावा. तुला जर बाहेर यायचं असलं तर व्यवस्थित खेळायला लागणार. मी झाडं काँग्रेस गाड्यांच्या खाली वाकून झोपून बघालतो. खरंच आम्हाला म्हटलं नेमकं कुठे ठेवलं असतील. मी आज विचारत फिरालतो की झेंडा 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 झेंडा. एक टाक लक्ष चालू होतं माझं झेंडा झेंडा. सुरेश सर आलते, मग आम्हाला सांगितलं रात्री असं म्हणजे तुम्हाला जायचंय फिरायचंय म्हणजे तिकडं मुंबईमध्ये. तर मला तर असं वाटलं आता कुठं फिरावं कुठं नाही, आपल्याला काही माहीत नाही. तिथून आम्हाला झेंडा होता तो शोधायचा होता आम्हाला. आम्ही ते फिरत आलो आणि एका MM मिठाई एक दुकान होता त्या दुकानात आलो. जेव्हा त्या लोकांनी सांगितलेलं की पार्टनर्स असणार आहेत आणि पेड होणार आहे, सो मला फक्त एक टेन्शन होतं की ह्याचा पार्टनर शत्रुघ्न नसावा, बिकॉज दोघांचं लँग्वेज बॅरियर आहे, दोघांना एकमेकांची भाषा समजत नाही. हा टास्क ऐकून आधी तर मला असं झालं की बाबा कसं होईल. मग नंतर कळलं की ह्याचा पार्टनर निक्सन होता, तर दोघांचं थोडं टेन्शन होतं मला. भूक लगी भूक लगी कितीला आहे? 807. भूक लगी भैया थोड़ा सा लेना है हमको, 20-30 रुपए का लेना है तो. जोडी आमची ठरली की मी आणि क्रिश त्याचं नाव पाडले मी ना कबड्डी खो, की मग त्याचं माझं रिलेशन म्हणजे चांगलं आहे. त्यामुळे मला काय असं वाटलं नाही की आम्हाला अडचण येईन कुठं. तो बी गमतीचा आहे, मी बी चेष्टा करू आहे, असं झालं. आणि लहर केला कहर करायचा होता. आणि ऋषिकेश आणि माझी जोडी होती. आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की तुम्हाला शोचे झेंडे दिसण्यात येईल. काय वाटू गाडी कराय आपण बी करून घ्या. भावा हे कुठला एरिया आहे काय सांग की जरा. तुला माहित नाही. आईला अवघड झालं, तू डोक्याला तापूच आहे वाटतं. कुठला आहे स्टॉप, कुठला आहे का एरिया काय? खार नुसतं खारच आहे का दुसरं काय नाही? खार धोंडा रोड दंडा रोड. यस SNDT श्रीमंत नाथबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई. म्हणजे कुठलं तरी कॉलेज आहे मोठं. कोणतं कॉलेज आहे? चला बाबांनी काय सांगितलं नाही पुढे जाऊन विचारू शकतो आपण. गाड्या बघून चाल बाबा, नाही एखादा मारेली पाठीमागून येऊन.
जाऊ दे. तो सांगायचं मला एक साईडने चाल, मी त्याच्या आडा चालवायचो, मला बी वाटायच्या गाड्या भरपूर चालू होत्या. ते ठेव काय आहे का बघ इकडं आपलं काय दिसतंय का दादा का अंगाव घालताय का काय मग एखाद्या गाडीवाल्यानं तंगडे बिंगडे मोडून टाकायचं. चल पिलो सूट म्हणतीया चल भावा सिटी पहिला पोहोचलं तर आम्ही जिंकलाय कुठे आम्ही दोघं फिरत गेलो. ते रिझ्यू कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजच्या गेट समोर झेंडा दिसला लांबना, पवनला दिसला, मला नाही. अरे झेंडा गावलाय आपला इथे मी त्याच्यावर नाव बी होतं बा, चाल भावा सिटी म्हटलं 100% आपलंच आहे. आम्ही भरपूर सापडलं, हे उस्तर ते उस्तर. मग आम्हाला तिथे एक चिठ्ठी सापडली होती. चेक पॉइंट वर अजून ग्राहकांना बोलवेल आणि विजय नारळ फोडून देईल. 5 लोकांना नारळ पाणी देणे. तुला काय करायचं माहिती आहे? 5 लोकांना बोलवून आणि इकडे मी नारळ फोडायचं इथं, लवकर बोलवायचं इथं. आज मी विचार करायला लागलो, यार आता कोणती माणसं येते बळजबरी ओढून आणायचं म्हणलं बे वाटत होता एखादा हाण्यात बिलन बा असं. ताई आली आता, ताई नारळ प्याक जरा. नारळ पाणी पिऊन पहा थोडं, नारळ पाणी पिऊन पहा असं. चला हो दादा थोडं थोडं फक्त पिऊन पाईप द्या की जरा. चला आमचं टार्गेट गावलेलं आहे. ए, चल भावा दिसलं रे. हे काढ. चल भावा सिटीत गावलं आम्हाला. चल भावा सिटीत गावलं. मामा नमस्कार. झेंडा गावल्यावर मग आम्ही दंगा केला जरा. मग तिथं आम्हाला एक सरप्राईज होतं, म्हणजे आम्हाला एक टास्क होता की त्या मामांकडनं एक कार्ड घ्यायचं आणि त्या कार्ड तर लिहिलेलं की 1 लेडीज टॉप एका पुरुषाला विकायचं आहे. पुरुषाला लेडीजला नाही. डोकं खांदायची पळी आली की रे, ही काय धडते म्हणायचं. हा एक मुलीचा टॉप मुलाला विकाय मुलाला विकायचा. द्या मामा आता आम्हाला टॉप द्या. झगामागा मला बघा, मला नको. द्या कुठला तर द्या, खरं द्या. प्रत्येकी 3 ग्लास होताचा रस पिणे. 3 ग्लास प्रत्येकी 3 पैसे बघ, पैसे बनवा मावशी. पैसे नाही द्यायचं इथं, यो टास्क आहे आपला. त्या चिठ्ठी सापडली, मग चिठ्ठी उघडून बघितलं काय लिहिलं त्याच्यात. चिठ्ठी उघडून बघितलं, राम्या वाचून सांगू का बोललो. प्रत्येक एका मुलांनी 5 उसाचा रस प्यावे, मोठा गल्लास घ्या पस्तावा. 5 उसाचा रस गल्लास. त्या बोललो काय करायचं, घे नाक दाबून देवाचं नाव, मार काना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.